मुसळधार पाऊस त्यानंतर आज सकाळपासून पावसाची संततधार सुरूच। रस्ते वाहतूक सुरळीत। आज दिवसभर पावसाचा अंदाज। मुंबईमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। आज 70 मिलीमीटरहून अधिक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। मुंबईला ऑरेंज अलर्ट। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ठाण्यातल्या वर्तकनगर परिसरामध्ये झाड पडल्याची घटना। एका चारचाकी वाहनाचं नुकसान। मुंबई ठाण्यासह उपनगरामध्ये सुरू असलेल्या पावसाचा लोकल सेवेवरही परिणाम। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने। मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या पावसाचा पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम। मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेवरची वाहतूकही 10 ते 15 मिनिटं उशिराने। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ। जलसाठा 10.19%वरती। पुढच्या 5 दिवस चांगल्या पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। रायगड जिल्ह्यामध्ये आज अतिवृष्टीची शक्यता, त्यामुळे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर। अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर या तालुक्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। माणगाव तालुक्यातल्या देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट आणि ताम्हाणी घाट पर्यटकांसाठी बंद राहणार। जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जाण्यास 30 सप्टेंबरपर्यंत प्रतिबंध। मुंबई शहरातल्या अनेक भागात सकाळपासूनच पावसाची संततधार, तर घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस। आज दिवसभर पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। तुकोबांच्या पालखी मार्गावरती काही ठिकाणी पाणी साचायला सुरुवात। आज दिवसभर पाऊस राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। लोणावळ्यातही पावसाची जोरदार हजेरी। गेल्या 24 तासामध्ये तब्बल 221 मिलीमीटर पावसाची नोंद। यंदा 1166 मिलीमीटर पाऊस पडला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 800 मिलीमीटर आणखीन पाऊस पडल्याची माहिती आहे। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने धुळ्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं। आजही पावसाची संततधार सुरू आहे। पुढचे 2 दिवस शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा आहे। नंदुरबारमधल्या तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। सारंगखेडा आणि प्रकाशाचे 2 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडल्यामुळे 59.71 क्युसेक पाण्याचा विसर्ग। तापी नदीच्या काठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। बीड जिल्ह्यामध्ये 1.91 हेक्टर जमिनीवरच्या खरीप हंगामाच्या पेरण्यांचं काम पूर्ण, पण मे महिन्यानंतर पाऊसच न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त।